कारागृहाच्या आवारात खोक्याची मेहमान नवाजी। राज्यात चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या सोमवारी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। हो, खोक्या गँगवर मकोका लावाव यासाठी मुंबई आझाद मैदानात वन्यप्रेमींकडून आमरण उपोषण देखील करण्यात आलं होतं। खोक्या गँगवर मकोका लागला त्याला न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी कारागृहाच्या आवारातच त्याची कार्यकर्त्यांनी शाही बडदास्त ठेवली। पोलिसांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर जेवणाचा ताव मारला असा एक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बीड जिल्ह्यातील प्रशासन नेमकं सुधारणार कधी मग, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। त्याने अनेक हरणांची शिकार केली असे त्याच्यावर आरोप आहे आणि तो आमदार सुरेश धस यांचा लाडका कार्यकर्ता आहे। मात्र त्याचे कांड हळूहळू बाहेर आले आणि त्याला न्यायालयीन कोठडी सोमवारी सुनावण्यात आली। त्याला कारागृहात दाखल करण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहात आणण्यात आलं। मात्र त्या ठिकाणी त्याची शाही बडदास्त ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला। कारागृहाच्या आवारात खोक्याने अनेक कार्यकर्त्यांना मुक्तपणे भेटला। त्या कार्यकर्त्यांनी त्याच्यासाठी जेवणाचे खास डबे आणल्याचेही व्हिडिओमध्ये दिसतात। कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी, जेवणाचा स्वाद, मोकळेपणा, सगळं त्याचा आनंद, जेलमध्ये जाण्याचा आनंद त्याने घेतल्याचं या ठिकाणी दिसतं। यामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासन आरोपींना मेहमान नवाजी करतंय असं बोललं जातं। मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।